महाविकास आघाडी आणि मनसेला या ठिकाणी 3 जागा। आता जाऊयात पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पराभूत झाल्या। सध्याची मोठी बातमी। तर पुणे प्रभाग 25 मधून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे या पराभूत झालेल्या आहे। काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीमध्ये नाराजही होत्या आणि त्यांचा आता पराभव सुद्धा झालेला आहे। तर 2 ठिकाणाहून खरं तर रुपाली ठोंबरे पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि आता रुपाली ठोंबरे पाटलांचा पराभव झालाय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 168 मधून राष्ट्रवादीच्या सैदा खान विजय झाल्याचं कळत आहे। मोठी अपडेट, प्रभाग क्रमांक 168 मधली राष्ट्रवादीच्या सैदा खान यांना या ठिकाणी विजय मिळताना आपल्याला दिसतोय। मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत भाजप आणि शिंदेची शिवसेना मोठा पक्ष ठरलेला आहे, मात्र प्रभाग 168 मध्ये राष्ट्रवादीच्या सैदा खान यांना विजय मिळताना दिसतोय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 168 चा हा निकाल आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या सैदा खान त्या ठिकाणी विजय झाल्या, तर भाजप आणि शिंदे यांच्या युतीला मुंबईमध्ये तब्बल 130 जागा आतापर्यंत मिळाल्याचं कळत आहे। 25 वर्षांनंतर खरं तर अतिशय मोठा बदल मुंबईमध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे। ऐतिहासिक विजय खरं तर हा म्हटला जातोय। मोठी अपडेट समोर येते। अरुण गवळीची दोन्ही मुली या पराभूत झालेल्या, अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झाल्या। मुंबई प्रभाग क्रमांक 272 मधून गीता गवळींचा पराभव झालेला आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अरुण गवळींच्या दोन्ही कन्या पराभूत झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 212 मधली ही अपडेट आपण पाहतोय। अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी गीता गवळी यांचा पराभव झालेला आहे। 212 मधून त्या उमेदवार होत्या। तर प्रभाग क्रमांक 207 अरुण गवळींची मुलगी योगिता गवळी या देखील पराभूत झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही मुली या निवडणुकीमध्ये उमेदवार होत्या आणि दोघांचा पराभव झालाय। तर अरुण गवळी यांनी खरं तर या प्रभागामध्ये बऱ्याच वेळा विजय मिळवलेला होता, मात्र यावेळी अरुण गवळींच्या दोन्ही कन्यांचा पराभव झालेला आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 212 मधून गीता गवळींचा पराभव झालेला आहे, तर प्रभाग क्रमांक 207 मधून योगिता गवळी या सुद्धा पराभूत झाल्या। तर अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली या ठिकाणी पराभूत झालेल्या। अर्ज भरण्यासाठी अरुण गवळी स्वतः उपस्थित राहिलेले होते आणि त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता, मात्र या ठिकाणी आता दोन्ही मुलींना पराभव पत्करावा लागलेला आहे। मुंबईकरांनी पसंती दिलेली नाहीये। आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप आणि शिंदेची शिवसेना 130 वर, ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 72 जागा मिळताना पाहायला मिळतात। काँग्रेसला या ठिकाणी 14 जागा मिळताना दिसत आहे। काँग्रेस सोबत वंचित सुद्धा युतीमध्ये होतं। ही आकडेवारी आतापर्यंतची आकडेवारी आहे। तर भाजपला एकूण 46 जागा या ठिकाणी कल्याण डोंबिवलीत मिळतात, तर शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये 28 जागांवर आहे। ठाकरेंची शिवसेना 2 आणि मनसेला 4 जागा मिळालेल्या आहेत। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलं नाहीये। तर कल्याण डोंबिवली या ठिकाणची आपण ही अपडेट पाहिली, हे सर्व आकडे पाहिले। मुंबईच्या प्रभाग 212 या ठिकाणांना आपण अपडेट पाहतोय। तर गीता गवळी या पराभूत झालेल्या, अरुण गवळी यांची दुसरी कन्या योगिता गवळी या सुद्धा पराभूत झालेल्या। अरुण गवळी यांच्या दोनही मुली पराभूत झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। गीता गवळी आणि योगिता गवळी या दोघींचा पराभव झालेला आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट प्रभाग क्रमांक 207 मधून आपण पाहतोय। तर मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं खातं सुद्धा उघडलं नाहीये। मोठा धक्का हा शिंदेच्या शिवसेनेला म्हणावा लागेल। आतापर्यंत भाजप 44, काँग्रेस 8 जागांवर मीरा भाईंदरमध्ये विजय झालेला आहे। 11 प्रभागांची मतमोजणी मात्र अद्यापही बाकी आहे, त्यामुळे आकडे बदलू शकतात। मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेने मात्र खातंही उघडलेलं नाही। सरनाईक यांनी खरं तर त्या ठिकाणी मोठा जोर लावलेला होता, त्या ठिकाणी प्रचार केलेला होता। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढत होते आणि त्या ठिकाणी प्रताप सरनाईकांना हा मोठा धक्का मानला जातोय। आतापर्यंत भाजप 44 तर काँग्रेस 8 ठिकाणी विजयी झाल्याचं कळत आहे। तर मीरा भाईंदरमध्ये 11 प्रभागांची मतमोजणी मात्र अद्यापही बाकी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार सरनाईकांनी केलेला होता। भाजपने सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी लावलेली होती। मीरा भाईंदर या ठिकाणच्या परिसरामध्ये आपण पाहिलेलं होतं।